गायज, मी पुन्हा एकदा आलो आहे नवीन व्हिडिओ घेऊन. सो आत्ता माझ्या थोड्याच वेळ घरी पालखी येणार आहे. सो मी आहे माझ्या चुलत्यांच्या घराच्या इथे. सो मी तुम्हाला त्यांच्या घराचा व्ह्यू दाखवतो. तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता. खूप ऊन आहे. सो माझ्या घरी जी तयारी चालू आहे मी त्याचा तुम्हाला एकदा लुक दाखवतो. सो ही बघू शकताय तुम्ही, ही सगळी पालखीची तयारी आहे. सो इथे बसणार आहे. हे त्यांचं देवघर आहे, बघू शकता. हा आहे आपला भाऊ आणि हे लेजंड लोक आहेत एकदम, जे सरबत बनवायचं काम करतात, लेजंड. सो ही आले पालखीसाठी गावी. फर्स्ट टाईम आले मे बी. सो आपण हिला विचारू, हिला कसं वाटतं, तुला काय बोलू शकतेस? मस्त वाटतंय, छान वाटतंय. आणि हा छोटा बेबी जो लास्ट आहे कॅमेऱ्याच्या समोर यायला, आणि एक छोटीशी बेबी आहे. सो बघू शकता इथं नाश्त्याचं काम चालू आहे. पालखी अजून आली नाही तरी पण नाश्ता करते. बाबू हाय कर, हाय. बाबू घाबरला. विनू, हा आपला दोस्त आहे इकडे. सो आता माझ्या भावाला मी तुम्हाला दाखवतो. सो बोलूया आपण त्यासोबत. हा माझा भाऊ आहे, बोला. सो कसं वाटतंय? जास्त पुढे काय नाही, गावी आलास तू, कसं वाटतंय? पालखीसाठी गावी आलं खूप छान वाटतंय, पण ऊन पण भरपूर आहे. त्याचं काहीतरी आधी करायला पाहिजे आपल्याला. लोक थंड पण ठेवत नाहीत ना. सो थोड्याच वेळात इथे पालखी येणार आहे. मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो त्याचा, अँड जो देवाऱ्याचा लुक आहे परत तो सुद्धा दाखवतो. सो भेटूया थोड्याच वेळात आपण. अभी आहे हे. सो आपण आता बसलो आहे, थोडंसं पालखी येणार आहे. सो मी माझ्या भावाला कॅमेऱ्यात एक रिव्ह्यू घ्यायचा आपल्याला VIP लोकांचा, ठीक आहे? सो बघूया आता आपण. मला घरात जेव्हा पालखी आली तेव्हा केलं असतं तर पाहिलं होता. इथं काय आपण आता आलेलं आहे, फोटो पण नाही. आता गणेश गोविंद वणे, गणेश रामचंद्र वणे यांच्याकडे आलेले आहेत. आता आपले खेळ येणार आहेत इथं, सॉरी पालखी येणार आहे. आणि मग ती पालखी आल्यानंतर आम्ही तुम्हाला सगळ्यांना दर्शन दाखवणार त्या देवाचं. त्याच्यानंतर आबा बोलत आहेत, त्या आमच्या भाऊजाई मिस जान्हवी. कुठला बाबा? किधर रिव्ह्यू बीच में किधर वो भाई नाही, तुम्ही बोला. नाही आता पालखी आल्यावर बोलतो. तेरा कॅमेरा आहे ना, तुम्ही काय. सो तुम्ही बघितलं असेल VIP लोक थोडं बिझी आहे. व्हिडिओ मांडू इथला पण. ठीक हा, हे काय तेच चालू आहे. माझा सेपरेट फोटो यायला पाहिजे होता रे. इथं घ्या वापस. आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सगळे बंधू यांचे सर्वांचे आभार मानून आपण आपल्या गणेश रामचंद्र वणे यांच्याकडे आता आपल्या पालखी सोहळा येणार आहेत. तर ही पालखीच्या सोहळ्यासाठी आम्ही उपस्थित असलेले सर्व येणारे आमच्या खेळ मंडळीचे आभार मानण्यासाठी आमची मुलं सर्व हसत खेळत आहेत. हे आमचे हे मोठे बंधुराज आणि हा त्यांचा मुलगा. हा समोर जो व्हिडिओ करतोय तो आहे आमच्या भावाचा दुसरा मुलगा. असा हा पूर्ण परिवार. आणि ह्या भावाकडं, दुसऱ्या भावाकडं म्हणजे गणेश रामचंद्र वणे याच्याकडं आपली पालखी येते. त्याच्यासमोर हा बघा, हे गणेश रामचंद्र वणे यांच्याकडे आपली पालखी येते. आणि त्या पालखी सोहळ्यानिमित्त त्यांनी सरबत ठेवला आहे. आणि त्या सरबताचं नाव आहे रुअफजा आणि बटाटा वेपर. आणि बटाटा वेपर झाल्यानंतर तेव्हा आमच्याकडून देव निघून गेल्यानंतर मग आम्ही चिकन मटन वगैरे खाणार, तोपर्यंत खाणार नाही. आता हे यूट्यूबला येणार उद्या. आणि या आमच्या हे आमचे गणेश रामचंद्र वणे यांची मिसेस जान्हवी, म्हणजे आमची भाऊजाई छोटी, ही आपल्यासमोर आहेत. आणि त्यांची मुलगी तीर्था, त्यांची दुसरी मुलगी श्रेष्ठा, त्यांचा मुलगा मोठा घालू नको हात घे खाली. आणि आता येत आहेत त्या आमच्या दुसऱ्या बंधुराजांच्या मिसेस प्रतिभा वणे आणि त्यांची मुलगी राणी. पाय बांधलेले आहेत त्यांचे, ते जोरात उड्या हातमध्ये आलेले आहेत. या पालखी येणार आहे, त्यामुळे पालखी घेण्यासाठी आपण आलो आहोत. या मुलींना
आता पूजेला सुरुवात होणार आहे. घर गणपती बघू शकता. अरे देवाच्या बोलवलं काय हे अगरबत्ती हा अरे 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 साला म्हणजे मोठा आहे ना शेरणी घ्या पहिली शेरणी घ्या घे फोडायला घे फोडायला घे सालावाजी मोठ्या सो फायनली गाईज ज्या क्षणासाठी मी गावी आलो होतो तो क्षण मी फायनली आता थोड्याच वेळात कॅप्चर करणार आहे. जी मुवमेंट आहे ती जी माझ्या घरी आता पालखी येणार आहे. सो मी तुम्हाला माझं घर दाखवतो. खूप सारी सजावट झालेली. सो हे आमचं अंगण आहे आणि हे घर आहे आमचं. ते पप्पा आहेत. सो पालखी आहे माझ्या समोरचे घर आहे ह्या घरामध्ये आणि इथून आत्ताच पालखी माझ्या घरी येणार आहे. सो मी ती मुवमेंट तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. येऊ नको मला धरून जा
पूजा नाही उद्या पूजा पूजा तोडत नाही घालत ते सोनं पण अभी मैं तेरे को देता हूँ वापस एक एक शॉट भांडे नसतं घालायच्या वेगवेगळे शेगडं देतो मी. बसता इथे आणि असं हा म्हणून तुला बोललो इथं कुठं आहे गळ्यावर आले देवाच्या हार देवा असा हार मोठा घ्या नाही मोठा नाही ते छोटे मोठं सगळ्यांनी घालून मग आतले जरा हार सोडू नका देवळात जायपर्यंत नाही एक पण हार घोड्यानं नाव हा दिवस होता पुढे इथलं तयारी जाऊ ती खाण्यावर उद्या परत येऊ पहिले हळद लाव पहिले हळद या अरे ह्या बोटात त्या बोटात नाही बघ हळद आणि जर एकत्र घ्या आणि इथं लाव पहिली नंतर तिकडे जाऊ इथं लाव इकडे जाऊ इथं इथं पकडून ठेवा ढोल का हे वाजवतात ना त्यांची घेतली पाहिजे शिपाने वाजवतो हां हां करू बंद ठीक आहे हो बाबा हे घे तुझी तीन आहे अरे ते वेगवेगळे ठेवायचे ते एकत्र कंट्रोल खाली हातात हे बरोबर काय तिने सगळं तिन्ही एकत्र घालायच्या पहिले इकडे करायचं थोडे तांदूळ सोडल्याचं करायचं पाणी बाहेर अंडा ठेवली ठीक आहे
पेढा पेढा नाही खायचा दात ना दात आंबाले म्हणतो पेढे खाऊ बस थांबा तुम्ही मध्ये ना काय पैसे ठेवा तिथे हा ठेव तिथे चला तांदूळ टाका नमस्कार करा तांबे पाणी द्या हे घे गुरव तिकडे घे जा पाया पड इथूनच पाया पड चला की नाही तुझ्याकडं उचला लावू दे अरे ते पूजा करी बरं खिरी नाही बघला 13 मिनिटं झाली आता 14 मिनिट चालू झाले बरोबर 4 वाजता देवा अरे ते बघ 14 मिनिटं चालू झाले 20 मिनिटात तिकडे पॅकिंग चालू आहे एक लक्षात घ्या 7 वाजले की तुम्ही एवढी लावलं टाइम आता वाजले 4:30 हा 4 वाजता आला बरोबर कोण बोलतोय पक्या हा आणि ते गाण्याचा बोला उद्या बनवाडीचा आज नाही उद्या घ्या गुड्डू पाया पड झाले हे अर्धा लोटा हा साराबाई शेरणी पडले हा तू पडले या ज्या मोठ्या भरला नाही अहो चालू आहे उनका जो माझा प्रीतम तो म्हणाला होता की तो मनातल्या मनात म्हणाला होता त्या तिघी ज्या तीन मोठ्या मान्य करून आणि अशी तो प्रीतमचा हात भेटीचा कामधंद्याचा दोघांचा एक आज भेटीचा पित्तवणी प्रतीक बायको देते भाषाची माघारी दोघं कामात जातात चांगल्या प्रकारे नोकरीला प्रवास होऊ दे गाडी गाडीतलं दुकान जाऊन येऊ दे हे हात भेटा हात दिला मान्य करून घे आणि असंच भावे त्या कोण समजा हा माझी मोठी मान्य करून घे जे अखंड हा प्रतीक तो गाडी बिडी चालवतो जरा व्यवस्थित होते हात भेट बाई बाय माझे हात भेट हा मान्य करून घे आणि तो गाडीत काय चालवतो काय होतो दुकान संभाळ मान्य होऊन घे दुकान संभाळ झालं काय हा हे पाठीमागे हे काय फोडले ए, तू पडले हो करणे तू घे ना पाय बघ का नाही काय नाही बाजू थांबा, एक मिनिट थांबा. वण्याला द्या ही घरी द्या हे उचल. या विधान उचलला ते चला जाऊ दे